नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे। तर आज मी बनवते छोले मसाला। तर त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे बारीक कापून। तर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। त्यानंतर यामध्ये मी घेते आलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे। याची पेस्ट बनवायची आहे। हे बघा, पेस्ट बनवून झालेली आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुन्हा टोमॅटोची प्युरी बनवून घेते। त्यासाठी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे। आता याची आपण प्युरी बनवून घेणार आहोत। हे बघा, टोमॅटोची प्युरी बनवून झालेली आहे। तर आता आपण फोडणी देऊया। तर त्यासाठी मी तेल तापायला ठेवले, त्यामध्ये जिरा घातलाय आणि अख्खा गरम मसाला घातलाय। त्यानंतर 2 तमालपत्र घातलेत। आता यामध्ये आपण कांद्याची आणि आलं लसणाची प्युरी घालणार आहोत। हे बघा, पेस्ट व्यवस्थित घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी। आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे छोले एकदम झटपट बनतात आणि चविष्ट बनतात। हे बघा, आता कांद्याची प्युरी व्यवस्थित शिजलेली आहे, तेल सुटायला लागले। आता यामध्ये मी घालते टोमॅटोची प्युरी आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामधलं पूर्ण पाणी आपल्याला सुकून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी घालते मसाले। तर त्यासाठी मी घेतलाय छोले मसाला, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर हळद, धने मसाला आणि लाल तिखट आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत मसाले तेल सोडत नाहीत। 1-2-3 मिनिटं आपल्याला परतवायचे आहेत स्लो गॅसवरती, जेणेकरून मसाला करपेल नाही। आता हे बघा, मसाले व्यवस्थित परतलेली आहे, तेल सुटायला लागलेलं आहे व्यवस्थित। आता आपण यामध्ये घालणार आहोत छोले। तर मी छोले पहिलाच बॉईल करून ठेवलेले आहेत। आता यामध्ये मी छोले घातलेत। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बघा, मस्त ग्रेव्ही दिसत आहे। तर आता यामध्ये मी घालणार आहे मीठ आणि त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर। आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि याला थोडीशी उकळी काढून घेऊयात। त्यानंतर आपले छोले तयार होतील। हे बघा, मस्त उकळी आलेली आहे आणि छोले तयार सुद्धा आहेत। आता आपण पुरी बनवतोय। तर पुरीची रेसिपी बघण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आपल्या चॅनलवर पहिलाच व्हिडिओ उपलब्ध आहे, तर तुम्ही बघून घ्या। हे बघा, अशा प्रकारे पुरी फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा, किती मस्त फुगलेले आहेत। मी कोणत्याही प्रकारचा बेकिंग सोडा वगैरे वापरलेला नाही आहे आणि या गव्हाच्या पुऱ्या आहेत। तर आपल्या पुऱ्या तयार आहेत। छोले पुरीची रेसिपी आपली तयार झालेली आहे। तर आपण याची प्लेटिंग करूया। तर त्यासाठी मी पुरी काढून घेते। प्लेटमध्ये पुरी लावते, त्यानंतर लिंबू आणि कांदा आणि त्यानंतर यामध्ये मी घेणार आहे छोले, गरमागरम छोले। हे बघा, किती मस्त दिसत आहे। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।